नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कैरीच्या 2 रेसिपी करत आहोत. पहिली रेसिपी करण्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या आपल्याला सुरुवातीला धुवून घ्यायच्या आहेत. धुवून घेतल्या की एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. कैरी घेताना एकदम कडक अशा घ्यायच्या आहेत. अजिबात त्या मऊ नसल्या पाहिजेत. एकदम कडकच कैरी आपल्याला ह्या रेसिपीसाठी घ्यायची आहे. धुवून झाले की ती आपल्याला पुसून घ्यायची. कैरी जराही ओलसर नसावी. आपल्याला त्याची साल काढायची आहे तरी सुद्धा कैरी आपल्याला धुवून पुसूनच घ्यायची. कैरी पुसून झाले की वरचा देठाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा. कैरीची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. कैरीची साल तुम्ही सुरीने सुद्धा काढू शकता किंवा जी साल काढण्याची सुरी असते ना ती असेल तर त्याने सुद्धा तुम्ही कैरीची साल काढून घ्या. तुम्ही कैरी बघाल तर एकदम छान कडक आहे, त्यामुळे त्या आतून पांढऱ्या शुभ्र अशा आहेत. कैऱ्या कडकच घ्यायच्या म्हणजे जी कैरीचा मेथंबा किंवा तुम्ही कैरीची लुंजी म्हणाल ती अगदी फ्रीजच्या बाहेर 2 ते 2.5 महिने छान टिकते. फ्रीजमध्ये वर्षभर छान राहते. कैरीच्या आपल्याला फोडी करायच्या आहेत, पण कैरीच्या फोडी करताना थोड्या त्या मोठ्या करायच्या आहेत. जर बारीक फोडी केल्या, पातळ फोडी केल्या तर मेथंबामध्ये त्या अगदी विरघळून जाते. खायला एवढ्या छान लागणार नाही. थोड्याशा मोठ्या फोडी ठेवल्या की मेथंबा दिसायला आणि खायला सुद्धा चांगला लागतो. मी अशा ह्या आता सगळ्या फोडी ज्या आहेत ना ह्या मेथंबाच्या करून घेतल्या आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या फोडी ठेवायच्या ठेवू शकता, पण मी असे मध्ये कट करून घेतलेल्या आहेत. ह्याच पद्धतीमध्ये मी दोन्ही कैऱ्यांच्या फोडी ज्या आहेत ना त्या आता करून घेते. आपल्या दोन्ही कैऱ्यांच्या इथे फोडी करून झालेल्या आहेत. मी थोड्याशा मोठ्या अशाच ठेवल्या, तुम्ही इथे बघू शकता. 1 चमचा मी इथे तेल गरम करून घेतले. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचंय. अर्धा चमचा मी इथे कलोंजी घातलेली आहे, म्हणजे कांद्याचं बी आपल्याला घालायचं आहे. नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल. कांद्याचं बी आणि बडीशॉप आहे ती थंड आहे, म्हणून मी इथे अर्धा चमचा बडीशॉप आणि अर्धा चमचा कलोंजी घालून घेतलं आणि त्यामुळे मेथंबा खायला सुद्धा छान लागतो. इथे मी 4 छोटे छोटे दालचिनीचे तुकडे घालून घेतले. दालचिनीच्या तुकड्यामुळे मेथंबा खायला चवीला छान लागतो. अगदी शेवटी आपल्याला पाव चमचापेक्षा कमी मेथी घालून घ्यायची. मेथी घातली की फक्त मी 1 ते 2 वेळाच ती परतून लगेचच कैरी घालून घेतली. ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. मेथंबा करताना कैरी जी आहे ती जास्त तेलावरती परतायची नाही. मेथी घातली की 1 ते 2 वेळा परतली की लगेचच कैरी घालून घ्यायची. त्यामुळे ती जी आहे ना ती कडू होत नाही. खाताना ती कडक सुद्धा लागत नाही आणि कडवटही लागत नाही. म्हणून मेथी तेलावर कधीच जास्त परतायची नाही. तेलावर जास्त परतली की ती कडक अशी होते आणि कडू सुद्धा लागतो मेथंबा खायला. कैरी घालून 2 मिनिटं मी चांगली परतून घेतली. फोडणीचा खूप छान स्वाद असा येत आहे. आता आपल्याला इथे 1 चमचा लाल तिखट, पाव चमचापेक्षा थोडं कमी गरम मसाला आणि चवीनुसार मी इथे काळं मीठ घातले. तुम्ही साधं मीठ सुद्धा इथे घालू शकता. काळं मीठ म्हणजे सेंद्रिय मीठ असतं ते मी वापरलेलं आहे. मसाले घालून आपल्याला 4 ते 5 मिनिटं कैरी जी आहे ना ती गॅस कमी ठेवून परतून घ्यायची. अशी कैरी परतून घेतली की ती कैरी मऊ पडते, म्हणून आपल्याला 4 ते 5 मिनिटं कैरी परतून घ्यायची आहे. कैरी छान परतून घेतली. फोडणीचा खूप छान स्वाद घरामध्ये येत आहे. इथे आता आपली 4 ते 5 मिनिटं कैरी परतून झाली. कैरी हलकी अशी मऊ झालेली आहे. गॅस आपल्याला इथे एकदम कमी ठेवूनच 1 वाटी एवढा गूळ घालून घ्यायचा आहे. तुमची कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. गूळ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकही थेंब आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही. पाण्याचा वापर न केल्यामुळे तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजच्या बाहेर ठेवला तर 2 ते 2.5 महिने छान टिकते. फ्रीजमध्ये ठेवला तर वर्षभर छान हा मेथंबा टिकतो. इथे आता तुम्ही बघाल तर गूळ आपला मिक्स करून झाला. छान पाक तयार झालेला आहे. आपल्याला पाक तयार झाला की ही कैरी ह्या पाकामध्येच अशी सतत परतत राहायची आहे आणि 4 ते 5 मिनिटं चांगली परतून घेतल्यामुळे कैरी जी आहे ना ती ह्या गुळाच्या पाकामध्ये छान शिजली जाते. तुम्ही इथे बघू शकता आपली कैरी जी आहे ना ती मऊ पडलेली दिसत आहे. हलक्या तिला सुरकुत्या अशा आलेल्या आहे. त्यावरूनच समजायचं की आपली कैरी शिजली गेली. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1 कैरीची फोड चमच्याने दाबून बघा. कैरीची फोड तुम्हाला मऊ अशी वाटली की समजायचं आपला मेथंबा तयार झालाय. तुम्ही इथे गोळाचा पाक बघू शकता. अगदी मधासारखा तयार झालेला आहे. आपला इथे मेथंबा तयार झाला.
मेथंबा करताना घ्यायची काळजी म्हणजे मेथंबामध्ये मेथी घालताना ती मेथी सगळ्यात शेवटी फोडणीत घालायची। फोडणीमध्ये तेलात मेथी जास्त परतायची नाही, तर फक्त 1 ते 2 वेळा परतली की लगेचच कैरी घालून घ्यायची। ह्यामुळे मेथी कडक सुद्धा होत नाही आणि मेथंबामध्ये कडू लागत नाही। मेथीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। जास्त मेथी दिसली तरी मुलं मेथंबा खायला मागत नाही। कैरी सुद्धा मेथंब्यामध्ये घालताना एकदम बारीक फोड्या करायच्या नाही, थोड्याशा त्या जाडसर ठेवायच्या, म्हणजे खायला दिसायला दोन्ही मेथंबा चांगला लागतो आणि दिसतो सुद्धा छान। मेथंबा बरणीमध्ये भरून ठेवताना पूर्णपणे तो थंड झाला की नंतरच हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता। फ्रीजच्या बाहेर 2 ते 2.5 महिने फ्रीजमध्ये वर्षभर छान टिकतो। इथे आपला कैरीचा तोंडाची चव वाढवणारा, पाहता क्षणी सगळ्यांना खावासा वाटणारा असा कैरीचा मेथंबा म्हणा किंवा कैरीची लोणची तयार झालेली आहे। आता आपण करणार आहोत कैरीचा दुसरा प्रकार। कैरीची कढी करण्यासाठी मी इथे अर्धा वाटी ओलं खोबरं घेतले, 7-8 लसणीच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे। कैरीची कढी करतोय म्हणून 1 कैरी आपल्याला इथे घ्यायची। पहिला आपल्याला कैरीचा देठाकडचा भाग काढायचा। कैरी आपल्याला इथे धुवून घ्यायची आहे। मी कैरी धुवून पुसून घेतली। कैरीचा देठाकडचा भाग काढून झाला की नंतर आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची। कैरीची साल झाली काढून की आपल्याला कैरीच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत। मोठ्या मोठ्या फोडी आहेत ना, त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायच्या नाही, तर त्या आपल्याला तशाच ठेवायच्या। का ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। ज्या छोट्या छोट्या कैरीच्या फोडी होत्या ना, त्या मी आता मसाल्याबरोबर मिक्सरमध्ये घालून आपल्याला ह्याची छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे खोबरं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि जिरं घालून घेते। त्याचबरोबर ज्या कैरीच्या लहान लहान फोडी आहेत ना, त्या सुद्धा आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। थोडंसं पाणी घालून छान वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। इथे मी आता हे वाटण मिक्सरला छान असं फिरवून घेते। मोठ्या कैरीच्या फोडी तुम्ही बघाल तर मी ते बाजूला ठेवलेल्या आहेत। मिक्सरमध्ये छान वाटण तयार करून घेतले। वाटण तुम्ही बघाल तर एकदम बारीक असं आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। आता ही कढी थोडीशी दाटसर होण्यासाठी, चांगलं मुळून येण्यासाठी मी फक्त इथे 1च चमचा बेसन घातले। बेसन घालून मिक्सर आपल्याला एकदाच फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन जे आहे ते आपल्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। बेसन घातल्यामुळे कढीला दाटसरपणा येतो आणि कढी चवीला सुद्धा छान लागते। 1 चमचा तेल गरम करून घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा राई घातली, पाव चमचा जिरं घातले, 5-6 मेथीचे दाणे, 5-6 लसणीच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता घालून वाटण घालून लगेचच मी झाकण ठेवलं। त्यामुळे फोडणीचा स्वाद छान कढीमध्ये उतरतो। इथे झाकण काढून घेतलं। आपल्याला कढी कितपत सैल दाटसर पाहिजे ना, त्यानुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा मी कढीमध्ये घालून घेतलेलं आहे। जरी तुम्हाला कढी आता इथे सैल दिसत असेल तरी सुद्धा कढी उकळून थोडीशी थंड झाली की कढीला दाटसरपणा येतो। पाव चमचा एवढी हळद घातली। कैरीच्या ज्या मोठ्या मोठ्या फोडी आपण ठेवल्या आहेत ना, त्या आपल्याला इथे घालून घ्यायच्या आहेत। आपण वाटण तयार करताना कैरी घातली तरी सुद्धा अशा मोठ्या फोडी कैरीच्या कढीमध्ये घातल्या ना, तर त्या खायला छान लागतात। थोडीशी साखर घालून घेतली, पाव चमच्यापेक्षा थोडी कमी। तुम्हाला साखर आवडत नसल्यास नाही घातली तरी सुद्धा चालेल। आपल्याला ही कढी 4 ते 5 मिनिटं चांगली उकळून घ्यायची आहे। शेवटी आपल्याला घालायचे 1 चमचा मीठ। तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या। मीठ घालून मी इथे कैरीची कढी चांगली उकळवून घेतलेली आहे। आपल्याला कैरी जी आहे ना कढीमधली, ती चेक करायची। कैरी चांगली शिजली की समजायचं आपली इथे आता कैरीची कढी तयार झालेली आहे। तुम्ही बोटाने दाबून बघा किंवा चमच्याने अशी कैरीची फोड दाबून बघा। छान मऊसूत अशी वाटली की समजायचं आता इथे आपली कैरीची कढी तयार झालेली आहे। कढीच्या नुसत्या सुगंधानेच ती प्यावीशी वाटणारी, अशी तोंडाची चव वाढवणारी आपली इथे कैरीची कढी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद।